नमस्कार मंडळी, कशा आहात? ठीक ना? आज विघ्नहर्त्या गणरायाचे या ठिकाणी भक्तिमय वातावरणात आगमन होते. आमच्याही घरी गणरायाचं आगमन झालंय आणि गणरायाचं आगमन होऊन गणरायाचे आम्ही स्वागत जल्लोषात केले. ती देखील क्लिप आम्ही व्हिडिओला आपल्या पुढे दाखवतोय. आणि लंपी संदर्भात एक कमेंट आल्या, त्याच्या संदर्भात देखील लंपीची जी काय लक्षणं आहेत ती तुम्हाला मी सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा की काय आहे आणि काय नाही. तर मी सुरुवातीलाच कमेंटच्या म्हणजे पहिला लंपीवरच घेणार आहे की लंपीची लक्षणं काय सांगा. तर लंपीचे लक्षण पहिलं काय होते की गाईला किंवा वासराला किंवा एखाद्या पाड्यांना ताप येतोय, अंग गरम होते. त्यांचं महत्वाचं म्हणजे टेम्परेचर इतकं वाढते की गाई कंप्लीट अशी म्हणजे आकसत्या. दुसरी गोष्ट काय की अंगावर फोड उठतात, बारीक 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 फोड उठायला चालू होत्या. सर्वसाधारण जास्त करून लंपीची लक्षणं पायाला जास्त होतं, त्या भागाला एकदम जास्त धरते. कारण मागच्या वेळेस कमेंट आपल्याला अशी होती की दादा डावा पायाने, डावा पुढचा पाय आणि डावा मागचा पाय माझा लंपीचा गाईला हे झालंय, म्हणजे जखमा झाल्यात, काय करूया. आपण त्याच्यावर सांगितलं की त्यांना सचिन तामाणे म्हणून फलटणला एक आपले गोपालक आहेत, त्यांचा फोन नंबर मी त्यांना दिलेला. पुढच्या मागच्या आपण बाईटला ते केलंय बघा, सगळं झालं. तर लंपीची सुरुवातीची लक्षणं म्हणजे काय, टेम्परेचर जास्त येते जनावरांना, टेम्परेचर भयानक येते, जनावर खायचं बंद होते आणि कंप्लीट असं आकसते. महत्वाचं लक्षण तर त्याचं म्हणजे काय की टेम्परेचर हा अगदी प्रमुख म्हणजे हे म्हणायचं. त्याचा टेम्परेचर येते जनावरांनी, अंग सगळं गरम होते आणि बारीक 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 फोड व्हायला चालू होतात नंतर, आणि मग त्याची जखम होते, असं होते. तर ही झालं लंपी संदर्भात. आणखी एक अशी कमेंट्स होती की दादा गाईला पाडा दाखवलाय तरी पण 21 दिवसांना परत गाय माच करते. मग पुन्हा मी सिमेंट भरवले, सिमेंट भरवल्यानंतर देखील 21 दिवसांना माच करायला. तर दादा कशी सिस्टीम आहे, सर्वसाधारण काहीतरी पिशवीचा जर प्रॉब्लेम असेल, एखाद्या पिशवीची बी वाढ झालेली नसते. आता उदाहरण सांगतो तुम्हाला, आपली शेलबी काल अखेरपर्यंत तिसऱ्या माझावर होती. तिसरा माझ काल शेलबीने पूर्ण केलाय 24 तासाचा. तर मी मगाशी डॉक्टरांशी चर्चा केली, म्हटलं काय करूया. तर डॉक्टर काय म्हणले की एकदा हात घालून बघूया आपण पिशवीची काय अवस्था आहे, आणि नंतर मग विनायक आपण तिचा काय असेल ते विषय घेऊया किंवा भरवायचं मग काय नंतर ठरवूया, पण पिशवी चेक करायला पाहिजे. तसं तुम्ही पिशवीची काय पहिली अवस्था आहे तुमच्या डॉक्टरांच्या पहिलं बघा. हे महत्वाचं काय, पिशवीच आहे ते पहिलं बघा अगोदर, आणि नंतर डॉक्टर काय ट्रीटमेंट सांगतात बघा. माझाला कसा आहे तुम्हाला सांगतो, माझ असल्याशिवाय देखील मग वासरूवरच हे करणार नाही, मीटिंग करणार नाही, मग माझ असणार आहे तिचा. आणि जर कमी असेल तर तिला सांगतो तुम्हाला, मी मोड जरी खायला घातलं असं तुम्ही 1-7-8 दिवस असं म्हणजे मोड आलेलं मोड असते आपलं, एक थोडं एक पावशेरभर जर घातलं तुम्ही, सकाळी थोडं आणि संध्याकाळी थोडं पावशेरमधलंच, तर ती देखील फुल माच करू शकत्या. पण हे कसं तुमच्या डॉक्टरना विचारा पहिला अगोदर की बाबा काय करूया, पिशवी चेक करूया का काय करूया. पिशवीचा प्रॉब्लेम जर असेल तर मग माच करून काय उपयोग आहे. असा मी गर्भधारणच होत नाही, गर्भधारणा जी व्हायला पाहिजे ती होत नाही, पिशवीचा थोडा प्रॉब्लेम असू शकतो. तेव्हा तुम्ही पिशवी जरा दाखवून बघा किंवा हात टाकून बघा, तुमच्या डॉक्टरना काय म्हणतात बघा पाहिजे. ही झाली दुसरी कमेंट. तिसरी कमेंट काय आहे की गाय दुष्टी झालेली कशी समजायची. गाय दुष्टी झालेली कशी समजायची, तर पहिला विषय सांगतो तुम्हाला, गायीचे दात, महत्वाचा भाग दात. दातावरनच आपण म्हणतो की गाय दुष्टी झाली. आता आपल्या शेलबीचे दात अजून लावलेले नाहीत, मग दोन्ही दातात फट पडल्या, मग ती एकदम दोन्ही बी पडू शकतात किंवा एक बी पडू शकते, असं होऊ शकते. त्यामुळं दात दुसरा पडला की समजायचं गाई दुष्टी झाल्या. आणि साईज वाढलेली असते गायीची, म्हणजे तीच साईज राहत नाही, थोडीशी फरक पडतोय. दुष्टी झाल्यानंतर थोडा फरक पडतोय, चौशी झाल्यानंतर थोडा फरक पडतोय, 6 दाती झाल्यानंतर थोडा फरक पडतोय, आणि जेव्हा 6 दातीनंतर कडदाती जेव्हा होत्या तेव्हा थोडा फरक पडतोय. कडदातीला काय होतंय की थोडस गाय अशी ताव कमी येतोय गायीचा, म्हणजे जो ताव असतोय तो थोडासा कमी येतोय. ती ह्याच्या संदर्भात झाली कमी. आणखी एकदा त्या म्हणजे गायीच्या माझ्या संदर्भात आणखी सांगतो, मला डोक्यात आलं. सर्वसाधारण तुम्ही दादा जर गाय ती जर कधी म्हणजे ट्रॅव्हल्स करत असाल, म्हणजे तुमच्यापासून लांब एखादा ओळ आहे आणि त्याच्याकडे तुम्ही दाखवायला जर जात असाल तर ते ट्रॅव्हल्सनं देखील तो थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. पण तुम्ही आता सिमनने देखील म्हणाला म्हणजे होत नाही, तर तुम्ही डॉक्टरना दाखवा.
ते डॉक्टरांना दाखवल्याशिवाय ते मुद्दा सॉल्व्ह होणार नाही. एकदा हात टाकून बघू देत काय प्रॉब्लेम आहे तो. आणि आता जास्त काय मी म्हणजे व्हिडिओ वाढवत नाही. कशी वैरण खायला लागल्यात बघा दोघी जणी. अरे काय छब्या ए राधे राधे तर या ठिकाणी व्हिडिओ थांबवतोय. आपले मित्र इचलकरंजीचे प्रवीण सुळे म्हणून आहेत ते परवा लोक गोट्यास भेट देऊन गेल्यात. त्याची क्लिप देखील मी तुम्हाला पुढे सोडतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यांच्याकडं त्यांनी परवाच म्हणजे मागच्या 2 महिन्यापूर्वी 2-3 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी पुगनूर गाय आणल्या. सर्वसाधारण एक 3 महिन्याचं वासुर आहे. 3 महिन्याच्या वासराची किंमत 2.5 लाख रुपये झाली. मग त्या वासरूच्या देखील आपण त्यांच्याकडनं क्लिप घेऊन आपल्या व्हिडिओला पुढे दाखवूया आपण पुढच्या व्हिडिओला. तर त्यांची देखील प्रतिक्रिया आपल्या आल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतोय. मध्ये आपल्या व्हिडिओमध्ये ते राहिलं करायचं, जर चुकीनं आपण गडबडीत केलेलंच नव्हतं. आता व्हिडिओ आहे त्यातनं आपण हे सोडतोय पाठवतोय तसंच. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तसंच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाची लिंक आहे ती देखील तुम्ही ओपन करू शकता, बघू शकताय. दुसरी गोष्ट चॅनलला आणखी नवीन 1-2-3 फोटो मी आता टाकणार आहे आज उद्या, ते देखील बघू शकता. जातीवंत कालवड 1-2 आहेत काजळीमध्ये, ते देखील बघा. आणि लाईक शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा. आणि या ठिकाणी व्हिडिओ थांबवतो. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार. जय गोमाता. आज आपल्याकडं इचलकरंजीहून सुर्वे साहेब आलेले आहेत बघायला. खास गाय बघायसाठी ते आपले आले आहेत. आणि महत्वाचं म्हणजे त्यांची देखील पुगनूरमध्ये गाय आहे. ती सर्वसाधारण एक 6 महिन्याची आहे. आणि आपल्याला ती बरेच दिवस म्हणत होते तुम्ही या बघायला, पण आपल्याकडनंच जायला जमलेलं नाही. शेवटी ती म्हणली मीच तुमच्याकडे येतो बघायला तुमची गाय. तर आपल्या गोट्यात ती आता आल्यात. त्यांची थोडीशी एक छोटी बाईक आपण घेऊया. नमस्कार. मी इचलकरंजीतून आलोय. खास यांची गाय बघण्यासाठी आज आलोय. आणि यांची गायींची ठेवण जी बघितली आहे म्हणजे एखाद्या आपल्या घरच्या आपल्या पोटच्या मुलाला जसं सांभाळतात त्या पद्धतीने यांनी गायींना सांभाळलेला आहे. म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीची ठेवण. म्हणजे खिल्लारमध्ये आज अशा ठेवणच्या गायी फार कमी प्रमाणात बघायला मिळतात. विनायक सरांचं म्हणजे या बाबतीत करावं तेवढं कौतुक कमी आहे. आणि बरेच दिवसापासून व्हिडिओमध्ये गायी बघत होते, आज प्रत्यक्षात बघायला मिळाल्या. मस्त वाटते. तुम्ही आल्याबद्दल तुमचेही धन्यवाद मानतो आणि थांबतो. गणपती बाप्पा